तृतीय, विभूतिपाद. योग साधनेची अंतिम निष्पत्ती कैवल्य प्राप्ती असली तरी साधन मार्गावर वेगवेगळ्या सिद्धींची प्रचिती योग्याला येते. प्रवास योग्य मार्गाने होत असल्याच्या एक प्रकारे त्या खुणा आहेत. योग मार्गातील उपलब्धी पुढील यात्रेसाठी उत्साह देतात. या सर्व सिद्धी सर्व साधकांना लाभतातच असे नाही. शिवाय योग्याने त्या सिद्धींच्या प्राप्तीच्या मागे लागू नये, त्या मिळाल्यास त्यांचा स्वतःसाठी वा लोकांसाठी उपयोग करू नये. कारण अंतिम उद्दिष्टाच्या दृष्टीने सिद्धी या कैवल्य मार्गातील अडचणीच ठरतात. योग्याची कैवल्य मार्गावरील प्रगती मंद व्हायला त्या कारणीभूत ठरतात. योगी प्रवासात वाटेतच मुक्काम ठोकण्याची वा बावचळून जाण्याची शक्यता असते. सिद्धींमुळे ती निर्माण होते. म्हणून ऋषी पतंजली सावधान राहण्याचा इशारा देत आहेत. एखाद्या स्थूल वा सूक्ष्म विषयावर धारणा, ध्यान, समाधी एकसलग करणे म्हणजे संयम. संयमामुळे अनेक सिद्धी किंवा विभूती प्राप्त होतात. या विभूती कशा प्राप्त होतात याचे स्पष्टीकरण करताना पतंजली ऋषी निरोध परिणाम, एकाग्रता परिणाम, समाधी परिणाम अशा 3 परिणामांची आणि त्यांच्या धर्मलक्षणावस्था परिणामाची मीमांसा करतात. 5 यम व 5 नियम यांचे निष्ठापूर्वक पालन केल्यास त्याचा परिणाम म्हणून काही उपलब्धी प्राप्त होतात. त्याचप्रमाणे संयमातून अनेक सिद्धी प्राप्त होतात. पातंजल योगदर्शन एक अभ्यास या ग्रंथाच्या परिशिष्ट 7 मध्ये अशा 56 उपलब्धी सिद्धींची यादी दिलेली आहे. त्याशिवाय विवेकज्ञान, पुरुषज्ञान, कैवल्य प्राप्ती या अंतिम सिद्धी आहेतच. डॉक्टर व्ही. म. भट यांनी योगसिद्धी व ईश्वर साक्षात्कार या आपल्या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये भारतातील ऐतिहासिक नोंद झालेल्या सिद्धींची शेकड्याने उदाहरणे दिली आहेत. अक्कलकोट स्वामी, शिर्डीचे साईबाबा, परमहंस योगानंद, न्यायरत्न विनोद, स्वामी राम यांच्या चरित्रातून सिद्धींचे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. थिओसॉफीच्या वाङ्मयातील अतींद्रिय शक्तींचे अनेक दाखले दिलेले आहेत. योग साधनेने सिद्धी मिळतात. त्याचप्रमाणे काही जणांना पूर्वजन्मीच्या साधनेमुळे जन्मतःच सिद्धी प्राप्त असतात. काही तात्पुरत्या सिद्धी काही औषधींच्या वा मादक द्रव्यांच्या सेवनाने मिळतात. मंत्रजपाने आणि तपश्चरणानेही सिद्धी प्राप्त होतात. अनेक वारकरी, रामदासी, दत्त संप्रदायी, नाथपंथी, तंत्रमार्गी, भक्तिमार्गी, संतापशीही सिद्धी होत्या असे त्यांच्या चरित्रग्रंथावरून लक्षात येते. योगमार्गातील सिद्धी आणि इतर आध्यात्मिक मार्गातील सिद्धी यांची जात एकच असली तरी त्यांची कारणमीमांसा वेगळी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.